काय ग? काय झालं? नीलाचा शब्द होता ना? मग अशी गप्प का झालीस? ठीक आहे. जर तुम्ही सांगितलं की एजेंटवर केलेले सगळे आरोप खोटे आहेत आणि तुम्ही त्यांच्यावर केलेली तक्रार जर मागे घेतली तर मी एजेंटचं आणि श्वेताचं लग्न लावून देईन. डील? डील? ते डील वगैरे सगळं ठीक आहे, पण कशावरून तू मागे फिरणार नाहीस? नाही, बरोबर आहे. तुमचा माझ्यावर विश्वास नाही. पण जर हीच गोष्ट आजीने इथे येऊन तुम्हाला सांगितली तर पटेल ना तुम्हाला? हो. जर सरोजिनी ताईंनी आम्हाला इथे येऊन शब्द दिला तरच आम्ही तक्रार मागे घेऊ. ठीक आहे. मग आता आपण आजी इथे आल्यावरच बोलू. काय हेच? काय? कशाला कॉल केला? हॅलो, आजी कुठे आहेत? मला त्यांच्याशी बोलायचंय. आजी कुणाशी बोलू शकत नाही. कुणाशी बोलत नसतील तरी माझ्याशी नक्की बोलतील. त्या आजींना त्रास द्यायचा नाहीये. आजीनं माझ्या बोलण्याचा कधीच त्रास होत नाही. आणि हे बघा, जी गोष्ट सासूशी बोलायची ती सोनीशी नाही बोलता येणार. माझं ऐका ना प्लीज, द्या त्यांना फोन. सासू? आजी लीलाचा फोन आहे. हा बोल लीला, अभिरामचं काही कळलं का? हो आजी, कळलं मला. बरं मला आधी सांगा, तिकडे दुर्गा आहे का? मला तिच्यासमोर बोलता नाही येणार. हा बोल लीला, बोल आता. हा आजी, एजेंटना सोडवण्यासाठी एक उपाय सापडलाय मला. तुम्ही काम करा. तुम्ही आता लगेच निघा आणि जीवन हॉस्पिटलला या. हा मी वाट बघते. हो, मी आले. हा निघतेच आता. हा तेव्हा मला माहित होत लीलाशिवाय माझ्या अभिरामला कोणी वाचवू शकणार नाही. जोपर्यंत लीला अभिराम सोबत आहे तोपर्यंत माझ्या अभिरामला काही होणार नाही. लीलाला यश दे देवा, देशील ना?
विनायक आहे ना तिकडे, तू एकदा बोलून तर बघ. हा, कळव मला. हा हा विराज. दादा, तरी जोग सर म्हणतात की श्वेतांनी बाबांवर केलेले अलिगेशन्स खूप सिरियस आहेत, त्यामुळे त्यांना सोमवारी बेल मिळणार नाही. दादा, अरे जर बाबांना बेल मिळाली नाही ना, तर त्यांच्यावर लागलेले डाग आपल्याला सहजासहजी नाही पुसता येणार. त्यासाठी श्वेतालाच केस मागे घ्यावी लागेल. तोच तर प्रॉब्लेम आहे ना विराज. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की श्वेता खोटं बोलते आणि का बोलते, मग ती का केस मागे घेईल? तू बरोबर बोलतोयस दादा, पण ऐक ना, तू एकदा लक्ष्मी वहिनींशी बोलून घेतोस का प्लीज? विराज, अरे लक्ष्मी जरी श्वेताशी बोलली ना तरी काहीही उपयोग होणार नाहीये, कारण लक्ष्मीच्या हातात जर काही असतं ना तर गोष्टी ह्या थराला केल्याच नसत्या. आणि तुला तर माहिती आहे ना, श्वेता आणि श्वेताची आई या दोघीही आपल्या सगळ्यांच्या कंट्रोलच्या बाहेर आहे. दादा, आता मला ना खरंच समजत नाहीये मी काय करू. हो, इन शॉर्ट ना, हा मॅटर आपल्याला खूप जड जाणार आहे. हो, चल. हा, नमस्कार. मला राहवलं नाही म्हणून मी फोन केलाय. म्हणजे तुम्हाला अजूनही असं वाटतं का की एजे श्वेताशी लग्न करतील? नाही म्हणजे मी जर एजेच्या जागी असतो ना तर मी नक्कीच लग्न केलं नसतं. अहो तुम्हीच बघा ना, जी मुलगी माझ्या घरात येते, इथे येऊन माझी बदनामी करते, तिच्याशी मी कसं लग्न करीन? बरोबर ना? नाही म्हणजे समजा ती मुलगी अडूनच बसली की माझं तुमच्यामुळे नुकसान झालंय, तर जी काही नुकसान भरपाई आहे ती देऊन त्या मुलींनी गप्पा बसावं, नाही का? आता तुम्ही जर मला विचाराल तर मी तोवर लग्न केलं नसतं जोवर लग्न करण्याशिवाय मला दुसरा काही पर्याय नसता. शेवटी काय करायचा हा निर्णय तुमचा आहे, म्हणजे जे योग्य वाटेल तेच तुम्ही करा. हा, एक कलियुगातलं रामायण आहे जे. इथे रावणाचा नाही, रामाचा वध होणार आणि तो मी करणार आहे. आजी, आजी कशी आहेस बाळा? आजी, हे बघा कसलं प्लॅन. मी तुम्हाला ते जे सांगते ना ते नीट लक्ष देऊन ऐका. एजेंना श्वेता बरोबर लग्न करावं लागेल. काय? काय बोलतीयस तू? नाही काय हो आजी. आजी बघा, मला माहिती होतं तुम्हाला धक्का बसणार आहे, पण ऐका ऐका माझं ऐका. जर एजेंना ह्या सगळ्यातनं सोडवायचं असेल ना तर हा एकमेव उपाय. प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा. यामुळे नक्कीच अभिरामची सुटका होईल ना? हो आजी, नक्की. ठीक आहे मग. तिकडे जायचं आपल्याला. या श्वेता, मी सांगितल्याप्रमाणे आजींना घेऊन आले. आता तूच त्यांच्याशी बोल. सरोजिनीताई, जे काय घडलं त्याच्याबद्दल मला पण खूप वाईट वाटतंय, पण मुलीच्या हट्टापुढे हतबल झाले हो. बघा ना कशी अवस्था करून घेतली आहे स्वतःची. तू सांगितलेल्या अटींप्रमाणे मी तुझं आणि अभिरामचं लग्न लावून द्यायला तयार आहे, पण मी आणि लीला हॉस्पिटलमधून बाहेर जायच्या आत तू तुझी कंप्लेंट मागे घेतली पाहिजेस. मला आजच अभिरामला घरी घेऊन जायचंय. तुझ्यामुळे रात्रभर त्याला लॉकअप मध्ये राहावं लागलं हे मी कधीच विसरू शकणार नाही.
आजी अहो हे सगळं करताना मला पण काही फार आनंद झाला नाही आहे. उलट माझं एजंटवरचं एवढं प्रेम आहे त्यामुळेच तर मला हे पाऊल उचलावं लागलं ना. आणि राहिला प्रश्न एजंटनी एक रात्र जेलमध्ये घालवल्याचा, तर मलाही त्याबद्दल खूप वाईट वाटतंय. आय एम रिअली सॉरी आजी, व्हेरी सॉरी. श्वेता, तक्रार लगेच मागे घेतेस ना? हो येते ना. हॅलो इन्स्पेक्टर साहेब, मी श्वेता बोलतेय. ॲक्च्युली एजे, आनंदाची बातमी, इथून तुम्ही जाताय. रिअली? पण बेल तर मंडेला मिळणार होती ना. आता बेलची गरजच उरलेली नाहीये. तुमची निर्दोष मुक्तता होतीये. श्वेता आणि तिच्या आईने तक्रार मागे घेतली. आय नो, माझी मुलं खूप केपेबल आहेत. मला माहित होतं त्यांनी खूप कष्ट केले असतील इकडनं मला बाहेर काढण्यासाठी. नाही एजे, ही सगळी तुमच्या मिसेसची कमाल आहे. त्यांनी तुमची सुटका केली आहे. यू आर लकी टू हॅव हर. म्हणजे लीलामुळे श्वेताने तक्रार मागे घेतली, हे कसं शक्य आहे? या एजे. चला. श्वेता, अगं ए श्वेता, लवकर ये बाहेर. किती वेळ लावतेस ग? अगं हो आई आले, थांब. केवढी घाई आहे तुला? घाई मला मला तर तुझ्या लग्नाची घाई लागली आहे. सगळी तयारी करायची आहे ना लग्नाची. अरे तू इथे का आलायस? काकू, ऍक्च्युली आजींनी मला पाठवलं होतं. काय श्वेता आता जागीरदारांची सून होणार आहे ना, आणि डिस्चार्जची सगळी फॉर्मॅलिटी मी पूर्ण करणार, म्हणून आलो. काकू, मी ते डिस्चार्जची फाईल घेऊ का? घे. थँक्यू. आणि याच्यात तुम्ही तुमचं सामान टाकलात तरी चालेल. श्वेता बाळ आटप लोक. हो. याचं ठीक आहे. तू काय करतेस इथे? मला पण ॲक्च्युली आजींनी यशला मदत करायलाच पाठवलं. हो हो, बरं मी येतो. डिस्चार्जची फॉर्मॅलिटी पूर्ण करायची आहे ना. हे सगळं सामान तुम्ही घरीच नेणार असाल ना? हो पण म्हणजे बघ जरा सांभाळून आवर, नाहीतर बहिणीसारखी उगाच तोडफोड करशील काहीतरी. थँक्यू. थँक्यू. थँक्यू कमिशनर. तुमची खूप मोठी हेल्प झाली. आवर प्लेजर एजे. आम्हाला खात्री होती की तुम्ही काही केलेलं नाहीये, पण कायदा हा विश्वासावर चालत नाही. त्यामुळे तुम्हाला आम्हाला लॉकअपमध्ये ठेवावं लागेल. आय अंडरस्टँड. थँक्यू वन्स अगेन.
थँक्यू. थँक्यू. हे जे प्लीज थँक्यू नका म्हणू. मी फक्त बायको असल्याचं कर्तव्य केलंय. या कर्तव्य निभावायच्या नादात आय होप तू अजून कुठला प्रॉब्लेम क्रिएट नाही केलास. चला. आणि तुम्ही त्यांच्यावर केलेली तक्रार जर मागे घेतलीत तर मी एजंटचं आणि श्वेताचं लग्न लावून दे. आले. ये दुर्गा, औषध. आज लीलामुळे अभिरामवरचं संकट टळलं. आजी लीलाचं कौतुक करून थकत कशा नाहीत. बघू तेव्हा तिचं गुणगान गात असतात. ये बाय, ये. ये लीला, अभिराम, सगळ्यात पहिल्यांदा देवघरात जाऊया बाळा. देवाचं दर्शन घेऊया. पुन्हा हे असं संकट आपल्यावर येऊ नये म्हणून त्याची प्रार्थना करूया. चल. यश, काय झालं? आपलं त्या हॉस्पिटलचं काम झालं का? हो लीलाबाई, या बॅगेत आपलं ट्रम्प कार्ड आहे. हे जेव्हा सगळ्यांसमोर येईल ना तेव्हा श्वेताचा गेम खलास. लीला, आले आले आजी. बॅगा ठेवा आणि या. हो. ही लीला नेहमीच माझ्या प्लॅनची वाट लावते. आता हे कसलं ट्रम्प कार्ड काढले मला बघावंच लागेल.